फ्रीज वापरणाऱ्या लोकांसाठी धोक्याचा इशारा. तुमच्या घरात जर फ्रीज असेल तर अर्जंट ही माहिती पहा. सोलापूरमधल्या एका छोट्याशा गावात एक घटना घडली. त्यानंतर संपूर्ण देशात फ्रीजच्या संदर्भात एक ताबडतोब रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे आणि त्यांनी जर ही चूक केली तर त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आता जर तुमच्या घरात फ्रीज असेल आणि तुम्ही फ्रीजमध्ये भाजीपाला, थंड पेय किंवा काही वस्तू ठेवत असाल तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की एक चूक ज्यामुळे तुमचं सगळं कुटुंब संपू शकतं. स्वतः सरकारने ही ताबडतोब सूचना दिलेली आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये याचा वापर वाढला आणि फ्रीजच्या बाबतीमध्ये एक नवीनच घटना आता व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना सावधान करण्यासाठी ही डेंजर बातमी आता समोर आली आहे. एक घटना जी सोलापूरमधल्या एका छोट्याशा गावात घडली. गाव अतिशय छोटंसं, जिथे एक दिवस जो सकाळपासून शांत होता, सगळं काही साधेपणाने चाललं होतं. पण साधेपणाच्या मागे त्या गावातील एका कुटुंबाच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार होतं की ज्याची कल्पनाच कुणाला नव्हती. खरं तर या घटनेची सुरुवात होते विठ्ठल आणि कमल यांच्या घरात. विठ्ठल आणि कमल एक अतिशय आदर्श पती-पत्नी. त्यांची 2 लहान मुलं आर्यन आणि आर्या राहत होते. सर्व गावात प्रेमळ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या घराचा नेहमी दरवाजा खुला असायचा. मुलं हसायची. कमलचा आवाज अतिशय गोड होता तर विठ्ठल अतिशय प्रेमाने बोलायचा. पण कोणालाच वाटलं नव्हतं की एका फ्रीजमुळे त्यांचं सगळं कुटुंब संपणार होतं. एक फ्रीज जे प्रत्येकाच्या घरात असतं, पण फ्रीजच्या बाबतीत ही चूक केली तर कुटुंब संपू शकतं, असा धक्कादायक देशातला पहिलाच प्रकार त्यांच्या घरात घडणार होता. ज्यामुळे ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्या सगळ्या लोकांना भीतीचा मोठा धक्का बसणार होता. त्यांचं घर म्हणजे अतिशय शांत ठिकाण. आज सकाळची सुरुवातही अतिशय शांततेत झाली होती. त्या दिवशी फ्रीजच्या बद्दलची गोष्ट घडणार त्यांना कधीच वाटलं नव्हतं. सगळं सुरळीत होतं, पण कमलच्या मनात घरातील फ्रीजबद्दल एक असा विचार येत होता की जो तिला पहिल्यांदाच आला होता. कारण गेल्या आठवड्यापासून तिच्या फ्रीजचा थोडासा विचित्र आवाज येत होता असं तिला जाणवत होतं. विठ्ठलला तिने सांगितलं, पण गावातल्या कामाच्या व्यापामुळे तो वेळ काढू शकला नव्हता. तो म्हणाला, मी उद्या पाहतो. पण उद्या कधी येतो हे कुणालाच कळत नाही. कमल सकाळपासून घर साफ करत होती. त्या दिवशी मुलं अंगणात खेळत होती. आर्यन लाकडाच्या छोट्या खेळण्याचा एक किल्ला बांधत होता तर आर्या तिच्या पायाजवळ बसून मातीशी खेळत होती. कमल त्यांच्याकडे पाहून समाधानाने हसत होती. आई म्हणून तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे त्यांच्या दोघांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्या पावलांचा आवाज, त्यांच्या हसण्याचे सूर आणि त्यांच्या निरागस प्रश्नांमध्ये तिचा दिवस संपायचा. तो दिवस नेहमीसारखाच होता. सगळं सुरळीत सुरू होतं. तेवढ्यात दुपार झाली. दुपारी विठ्ठल घरी आला. त्याने सांगितलं, तो पत्नीला म्हणाला, तू फ्रीजबद्दल अजून काळजी करतेस का? पण कमल म्हणाली, मला फक्त आवाज येतोय. आवाज हा विचित्र पद्धतीने येतोय म्हणून मला वाटतं की कदाचित काहीतरी ढिलं झालं असेल. पण मुलं जवळ येत असतात म्हणून मला थोडीशी भीती वाटते. आता त्याच्या पत्नीने थोडीशी भीती दाखवली, पण विठ्ठलने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, काही होणार नाही. मी आज दुपारीच पाहतो. पण त्या दिवसाची दुपार कधीच आली नाही, कारण जीवन काय दाखवेल हे कधीच सांगून येत नाही. दिवस जसा जसा सरकत गेला तसा तसा घरातल्या घडामोडी नेहमीप्रमाणे चालत होत्या. मुलं खेळत होती. कमल स्वयंपाक करत होती. विठ्ठल शेतातून परत येण्याची तयारी करत होता. आता घरात संध्याकाळची वेळ जवळ आली होती. खोलीत मंद सूर्यप्रकाश शेवटचा पडत होता. कमल जेवणाची तयारी करत फ्रीजकडे गेली. तिने फ्रीजचे दार उघडलं. पुन्हा तोच विचित्र आवाज ऐकू आला. आवाज वाढल्यासारखा वाटत होता, पण तिला घाई होती त्यामुळे ती पटकन सामान काढत राहिली. पण त्यातील एक गोष्ट तिला कधीच जाणवली नाही की फक्त आवाज राहिला नव्हता, तर तो आवाज आतून येणाऱ्या संकटाची चाहूल देत होता. मुलं अंगणात धावत खेळत होती. आर्यनने आईला पाणी मागितलं. कमल पाणी घेण्यासाठी फ्रीजजवळ आली. तेव्हा अचानक फ्रीजच्या मागच्या बाजूला एकदम हलल्यासारखं, थरथरल्यासारखं जाणवलं. तिने हात लावून पाहिलं, पण काहीच वेगळं दिसलं नव्हतं. तिने मग फ्रीजचे दार बंद केलं. मुलाकडे वळली. पण त्या क्षणी घराच्या शांततेत एक छोटासा नवीन दुसराच विचित्र आवाज ऐकू आला. जणू काही आतून दाब वाढतोय. पण तो आवाज इतका सूक्ष्म होता की तो कमलला स्पष्ट जाणवला नाही. फ्रीजच्या बाबतीतली ही धक्कादायक घटना घडणार होती, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे, देशाचे डोळे उघडणार होते. त्याची सुरुवात झाली होती एका विचित्र आवाजाने, आणि याच आवाजाची तपासणी फ्रीजच्या कंपनीने केली. आणि त्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आला. सगळं सुरळीत सुरू होतं. मुलांना जेवण दिलं जात होतं. कमल त्यांना भरवत होती. तिच्या मनात काहीतरी अज्ञात बेचैनी वाढत होती. विठ्ठल घरी पोचला तेव्हा तो दमलेला होता, पण मुलांच्या हसण्याने त्याचा थकवा कमी झाला. तो म्हणाला, आज फ्रीज पाहू की उद्या? पण त्याचा आवाज मुलांच्या खेळण्याच्या आवाजात हरवला. आणि त्या क्षणी जीवनाने आपला वेग बदलायला सुरुवात केली. कोणत्याही इशाऱ्याशिवाय काही क्षणात दडलेलं संकट आता त्यांच्या घराच्या दिशेने वाढत होतं. घरातील प्रत्येक वस्तू शांत होती, पण त्या शांततेत एक वाढत जाणारा धोक्याचा दाब होता, जो क्षणाक्षणाला वाढत होता. संध्याकाळ पूर्णपणे झाली. घरात प्रकाश मंद झाला. मुलं झोपण्याची तयारी करत होती. कमल फ्रीजजवळ जाऊन दूध काढायला गेली.
तेव्हा मात्र अचानक मोठा आवाज झाला. तिने दाराला हात लावला. तिच्या हृदयात एकदम धक्का बसला. ती ओरडत म्हणाली, विठ्ठल, फ्रीजकडे बघ. पण तिने वाकून दार झरलं तेवढ्यात फ्रीजच्या आतून वाढणारा दाब जणू एक टोक गाठत होता. तिच्या श्वासात एक विचित्र धक्का बसला. विठ्ठल धावत आला, पण पुढचा क्षण असा होता की जो कोणाच्याच हातात नव्हता. जणू संपूर्ण घर एकदम थरारलं. त्या थरथरीसोबत एक प्रकाशाची अचानक चमक त्या कुटुंबाचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होती. त्या घराच्या 4 भिंती आधी मध्येच एका घटनेच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या, ज्याचा परिणाम त्यांच्याकडून कधी पुसला जाणार नव्हता. कारण पुढचा क्षण त्यांच्या घरातून प्रकाश नाही तर अंधार घेऊन येणार होता. त्या अंधारात त्यांचं आयुष्य बदलून जाणार होतं. सोलापूरच्या त्या शांत साध्या वस्तीत रात्रीचा अंधार हळूहळू दाटत होता. पण विठ्ठलच्या घरात मात्र अस्वस्थतेचा धूर आधीपासूनच धारला होता. कारण घरातील फ्रीजच्या मागून काही विचित्र आवाज येत होते, कधी कडाडल्यासारखं तर कधी मोटर जळाल्यासारखं. पण गावातल्या लोकांना वाटायचं की फ्रीज थोडा जुना झाला असेल, त्यामुळे आवाज येत असेल. विठ्ठललाही आता फारसं गंभीर वाटत नव्हतं. कामाहून घरी आल्यानंतर त्याच्या अंगावर नेहमीसारखी दिवसाची दमछाक असायची. त्याच्या घरातली 2 लहान मुलं, 4 वर्षाचा आर्यन आणि 2 वर्षाची आर्या, खेळत पडत त्याच्या मांडीवर बसायची. त्यामुळे कोणालाच वेळ नव्हता फ्रीजकडे नीट लक्ष देण्याचा. त्या संध्याकाळी सगळी कामं व्यवस्थित झाली. मुलांनी जेवण केलं. पत्नी कमल स्वयंपाक आवरत होती. घरात हलकासा हास्याचा आवाज होता. पण या हास्याभोवती धोक्याची सावली नकळत सरकत होती. कारण फ्रीजमागे करपलेला वास आता येऊ लागला होता. आवाजाबरोबर वास येऊ लागला होता. विठ्ठलला क्षणभर जाणवलं काही बरोबर नाही. पण मुलांनी वडिलांच्या गळ्यात हात घालून गोंडच हट्ट केला. त्याने मनातलं क्षणभर संशयाचं ढग बाजूला सारलं. पण मध्यरात्री जेव्हा गावात शांतता गडद झाली तेव्हा फ्रीजचा कडाडण्याचा आवाज पुन्हा एकदा वेगाने वाढला होता. अतिशय जोरात आवाज येत होता. जणू काही आतून ताबा सुटून धडधड कोसळत होतं. कमल घाबरून जागी झाली. तिने विठ्ठलला हलवलं. मुलं घाबरून रडायला लागली. काही कळायच्या आत फ्रीजने एक जोरदार स्फोट केला. घरभर अग्नीसारखी उष्ण लाट पसरली. धूर इतका दाट होता की श्वास घेणं अवघड होऊन बसलं होतं. विठ्ठल मुलाला उचलू लागला, पण धुराने त्याचे डोळे जळत होते. ते तडफडत होते. कमल किंचाळत मुलांकडे धाव घेत होती. पाय तिचे उष्णतेने भाजले होते. घरातील सामान पळापळीत कोसळलं होतं. छतावरील धूर आणि धूळ यामुळे काही दिसेनासं झालं होतं. विठ्ठल आर्यनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण दाराजवळ एक मोठं लाकडी कपाट स्फोटाच्या धक्क्यातून कोसळलं आणि त्या छोट्याशा घराबाहेर जाण्याचा मार्ग अडवला गेला. धूर श्वासात जाऊन मुलं त्या ठिकाणी अगदी ढेपाळली होती. कमल मुलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हाताला चटका बसत होता. ती घसरणार की उभी राहणार तिला समजत नव्हतं. विठ्ठलचे पाय शून्य झाले होते, तरी तो मुलांकडे हात लांबवत राहिला. त्याच्या डोळ्यातून भयाने हृदय तुटत होतं. धूर आणि उष्णतेने सगळ्यांची शक्ती संपत चालली होती. अखेर दोघांचंही थरथरणं थांबलं आणि अखेर दोघेही कोसळले. गावात अजूनही अर्धी रात्रच होती. शांतता होती. कुणालाही कल्पना नव्हती. पण सकाळ झाली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईला जरासा संशय आला. घरातून विचित्र वास येत होता आणि धूर निघत होता. तेव्हा तिने आरडाओरडा करून गावातल्या पुरुषांना बोलवलं. पुरुषांनीही जागेवर जाऊन त्या 4ही जणांना बाहेर काढलं, पण ते चौघे आता राहिले नव्हते. गावभर बातमी वाळ्यासारखी पसरली. संपूर्ण सोलापूर, संपूर्ण महाराष्ट्र, देश हादरून गेला. सगळेजण देवाकडे एकच प्रश्न विचारत होते की अशी शिक्षा का दिली? इतक्या गरीब कुटुंबाला निर्दयतेने हे का झालं? अखेर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर गावात एका तंत्रज्ञाला बोलावण्यात आलं. हा नशिबाचा खेळ नव्हता, तर तो फ्रीजमध्ये झालेला दिघाड होता, असं कारण त्या तंत्रज्ञाने सांगितलं. फ्रीजमध्ये झालेली जुनी वायरिंग, कमी दर्जाचा स्विच आणि अनियमित व्होल्टेज आणि घरातील सुरक्षिततेची कमतरता हे सगळे एकत्र येऊन स्फोट घडून आला, असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर गावात एक सभा बोलावण्यात आली. त्या सभेमध्ये एक शिकवण देण्यात आली की छोट्याशा दुर्लक्षामुळे एक हस्तखेळतं कुटुंब या जगाच्या इतिहासातून पुसून गेलं. मित्रांनो, सोलापूरच्या त्या कुटुंबासोबत जे घडलं ते ऐकून काळजाचा थरका पडतो, पण फक्त हा करून व्यक्त करून चालणार नाही. आपल्या घरात असलेला हा फ्रीज जो आपल्याला सुख सोयी देतो, तो कधी मृत्यूचा सापळा बनेल हे सांगता येत नाही. म्हणून आता मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही आजच्या आज तपासल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर अशी वेळ येणार नाही. पहिली महत्त्वाच्या गोष्टी, आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. विठ्ठल आणि कमलच्या फ्रीजमधून आवाज येत होता, पण त्याने त्याकडे उद्या बघू म्हणून दुर्लक्ष केलं. जर तुमच्या फ्रीजमधून नेहमीपेक्षा वेगळा कडकडाल्यासारखा किंवा सतत घरघर असा आवाज येत असेल तर समजा की कॉम्प्रेसरवर ताण येतोय. अशा वेळी त्वरित तंत्राला बोलवा. दुसरी गोष्ट, फ्रीजच्या पाठीमागची जागा. अनेकदा आपण जागा वाचवण्यासाठी फ्रीजला भिंतीला चिटकून ठेवतो. हीच मोठी चूक आहे. फ्रीजच्या मागच्या बाजूला गरम हवा बाहेर जाण्यासाठी किमान 6 ते 10 इंचाची मोकळी जागा असावी लागते. जर हवा खेळती राहिली नाही तर कॉम्प्रेसर गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, घातक सूचना.
गळती गॅस लिकेज. फ्रीजमुळे कूलिंगसाठी गॅस असतो. जर तुम्हाला फ्रीज उघडल्यावर किंवा फ्रीजच्या मागे एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक वास आला तर फ्रीज ताबडतोब बंद करा. तो गॅस अतिशय ज्वलनशील असतो. अशा स्थितीत स्विच चालू बंद करताना उडणारी लहान ठिणगी सुद्धा मोठ्या स्फोटाला निमंत्रण देऊ शकते. चौथी गोष्ट, ओव्हरलोडिंग आणि स्टेबलायझर. गाव असो वा शहर, व्होल्टेज कमी जास्त होण्याचं प्रमाण मोठं असतं. जर तुमच्या फ्रीजला इनबिल्ट स्टेबलायझर नसेल तर नक्कीच एका चांगल्या क्वालिटीचा स्टेबलायझर लावा. जुन्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन पेट घेऊ शकतो. मित्रांनो, सोलापूरची ती घटना आपल्याला एकच शिकवून देऊन गेली, सुरक्षा महत्त्वाची. आपण आपले महागडे मोबाईल घेतो, कपडे घेतो, पण घरच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो. तुमच्या घरात फ्रीज किती जुना आहे, तुम्ही शेवटचं त्याचं सर्व्हिसिंग कधी केलं हे आठवून पहा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर सेफ असं कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी कुटुंब वाचू शकतं. चला तर मग कमेंट्समध्ये सांगा, तुमच्या फ्रीजची सुद्धा काही समस्या जाणवते का? आपण सर्वांनी मिळून जागरूक राहूया. धन्यवाद.